नमस्कार. तुकाराम गाथा माझ्या नजरेतून या गाथा हस्तलिखाण सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 25वा अभंग पाहूया. आजचा अभंग खूप तीव्र आणि धाडसी असा अभंग आहे, कारण या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला वास्तव दाखवतात. तुकाराम गाथेतील प्रत्येकच अभंग उपदेशाचे डोस पाजणारे किंवा नीतिमत्ता शिकवणारे असे दिसत नाहीत. काही अभंग असे आहेत जे आपल्याला जळजळीत वास्तव दाखवतात. आजचा हा अभंग असाच आहे. तो आपल्याला उपदेश शिकवत नाही, नीतिमत्ता शिकवत नाही, तर तो सरळ सरळ इशारा देतो. त्या अभंगातून आपल्याला काय इशारा आहे ते पाहूया. चला तो अभंग लिहूया आणि त्या संपूर्ण अभंगाचा भावार्थ सुद्धा पाहूया. आयुष्य एकदाच आहे, हवं तसं जगून घेऊया अशी टेंडन्सी बहुतेकांची असते, पण त्या जगून घेण्याला सुद्धा मर्यादा असतात. या अभंगातून संत तुकोबाराय हेच म्हणतात की आपण भौतिक सुखाचा पाठलाग करून सगळी सुखं मिळवण्याचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट ती सगळी सुखं जरी तुम्हाला कधी मिळाली, तुम्ही त्याचा तेवढ्यापुरता आनंद घेतला, पण त्यानंतर काय? ते शाश्वत सुख नाही, ते नश्वर आहे, ते टिकणारं नाही. आपलं संचित प्रारब्ध एकदा संपलं की आपण पुन्हा भनंग होतो, पुन्हा रिकामे होतो. मग यावर इलाज काय? आम्ही सुखाची अपेक्षा करू नये का, असे प्रश्न आपल्याला पडतात. यावर महाराज म्हणतात, ही भौतिक सुख तर येत जात राहतील. तुम्ही पैसा, धन, घरदार, नोकरी या भौतिक सुखापेक्षा आत्मसुखाच्या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. मग आत्मसुख म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर सोपा मार्ग ते सांगतात. तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. तुकाराम महाराजांनी आपल्या विरहिणी या रूपकातून विरहिणीने केलेली भक्ती आणि त्या भक्ती मार्गावर तिने उचललेली पावले, घेतलेले निर्णय आपल्या अभंगातून आपल्याला सांगितले. विरहिणी त्या परपुरुषाकडे गेली. त्या परपुरुषाकडे ती गेली असली तरी इथे परपुरुष म्हणजे तिचा भगवंत हे आता वेगळं सांगायला नको. ती त्या परपुरुषाकडे गेली, तिने परपुरुषाचे सुख उपभोगले असले तरी तिला याची किंमत मोजावी लागली आहे आणि तिने ती मोजली आहे. ती किंमत काय? उतरोनी करी घ्यावे सीस. इथे करी म्हणजे दोन्ही हात आणि सीस म्हणजे शिर किंवा डोके, आपले मस्तक. तुम्ही एखादी चूक करताय तेव्हा आपल्याला खाली मान घालून चालावं लागतं किंवा माझी मान ताठ राहील असं वागायला पाहिजे असं आपण ऐकतो. मग विरहिणीने तर चूक केली आहे, ती परपुरुषाकडे गेली आहे म्हणून तिने आपले डोके आपल्या हातात काढून घेतले आहे. याचा शब्दशः अर्थ डोके हातात काढून घेणे असा नाही, तर तुमचा मान न राहिल्यामुळे तुम्ही मान खाली घालून चालताय असा त्याचा अर्थ. याचा अर्थ आपल्या स्वतःचं चारित्र्य स्वतःच मोडून आपल्या हातात घेणं. पुढे ते म्हणतात, संसारा आगी आपुले हाती, लावूनी मागुती पाहू नये. तुम्हाला नको असलेल्या घरातील गोष्टी, भंगार वस्तू किंवा पसारा तुम्ही एकदा कुठेतरी नेऊन टाकला किंवा जाळला आणि तुम्ही तिथून निघाल्यावर तुम्ही मागे जाऊन पुन्हा ती आग, ती राख जाऊन पाहता का? त्याप्रमाणे एकदा प्रपंचाचा किंवा संसारातील मोहाचा त्याग केला की पुन्हा त्याकडे पाहू नका. स्वतःच्या हाताने या मायारूपी संसाराला आग लावणे म्हणजे आपला खरा संसार सोडणे असं नाही, तर या मायारूपी संसार हे रूपक वापरून ते म्हणतात, त्या मायारूपी संसाराला आग लावणे म्हणजे मोह सोडणे. आपण ज्या मोहात गुंतलेलो असतो ते गुंतले पण सोडणे. मग एकदा तुम्ही या मायारूपी संसाराला आग लागली की लावूनी मागुते पाहू नये, पुन्हा तुम्ही मागे वळून पाहू नका, पुन्हा त्यामध्ये गुंतू नका असं त्यांना म्हणायचं आहे. तिसरी आणि शेवटची ओवी, तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंगा नीट दीपासोई. या ओवीत ते माणसाच्या आयुष्याची तुलना पतंगाशी करतात. पतंगाचं ध्येय काय असतं तर उंच आकाशात जाणं. पतंग जर इकडे तिकडे भटकला किंवा हवेमुळे एखाद्या दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित झाला तर तो तिथेच जळून जाईल ना. उंच जाणं हे त्याचं काम पूर्ण होणार नाही.
तसा मनुष्यसुद्धा मोहाच्या आगीत मोठ्या धाडसाने पडतो आणि तिथेच नष्ट होतो असं ते म्हणतात. एकूण काय तर आजचा हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की भौतिक सुख कितीही मिळवलं तरी ते शाश्वत नाही. त्यामुळे भौतिक सुखापेक्षा आत्मसुख या संकल्पनेचा विचार करा. तुम्हाला आपले अभंग किंवा हे गाथा हस्तलिखित पारायण व त्याचा भावार्थ कसा वाटतो ते आम्हाला कळवा. या संपूर्ण पारायणाची साक्षीदार होण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. ज्यांना याची आवड असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोचवा. तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहू. धन्यवाद.